मॅडम रेकॉर्ड स्क्रीन दिसते का माझी? हा दिसते. हा दिसते मॅडम. तर सगळ्यात प्रथम मी तुमचं वेलकम करते. हॅलो, आवाज बोला, येतोय येतोय. सर्वांना? हो हा येतोय. बोला मॅडम, येतोय आवाज. मी आरती करचे. आज मायक्रो टीचिंगचा चॅप्टर शिकवणार आहे. मी सब्जेक्ट इंग्लिशचा इयत्ता 6वीचा हाऊ ग्लास इज मेड हा चॅप्टर शिकवणार आहे. तर हा चॅप्टर शिकवताना आपल्याला 4 पॉइंट बघायचे आहेत. तर पहिला पॉइंट हाऊ ग्लास इज मेड, दुसरा हाऊ ग्लास इज शेप्ड, तिसरा आहे सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास आणि ग्लास कॅन बी रिसायकल्ड. असे 4 पॉइंट आज आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला ग्लास बद्दल काय माहिती आहे का? व्हॉट इज मीन बाय ग्लास? कोण डेफिनेशन सांगू शकतं का? हॅलो हॅलो, एक आवाज येतोय ट्रान्सपरंट. हा येतोय आवाज. सर्वांना? येतोय. व्हॉट इज मीन बाय ग्लास? ट्रान्सपरंट असलेले ज्याच्यामधून उजेड वगैरे जाऊ ग्लासची शकतो. डेफिनेशन हा बरोबर. म्हणजे ग्लास एक ट्रान्सपरंट वस्तू आहे ज्याच्यातून आपण ह्या साईडचं त्या साईडने पाहू शकतो. ग्लासचे भरपूर शेप्स असतात. वेगवेगळे शेप्स असतात. तर चला आता आपण पहिला पॉइंट अभ्यासू. हाऊ ग्लास इज मेड. How glass is shaped? The glass is very brittle, clear, smooth-looking material. It is actually made from sand. तर ग्लास खूप क्लिअर असतो, स्मूथ लुकिंग मटेरियल आहे मॅडम आणि ते प्रत्यक्षात सँड. कोणतरी जॉईन व्हायचं म्हणते बघा, ते जॉईन होत नाही वाटतं.